नमस्ते फ्रेंड्स, आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासासाठी एक नवीन पदार्थ बनवतोय। क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे साबुदाणा स्टिक्स अतिशय झटपट बनवून तयार होतात। लहान मुलांच्या तर काय सर्वांच्याच आवडीचे असे हे साबुदाणा स्टिक्स अगदी कमीत कमी वेळामध्ये कसे बनवता येतील ते पाहणार आहोत। बनवायला सोपे आणि मस्त कुरकुरीत असे हे साबुदाणे स्टिक्सची रेसिपी पटकन वेळेने घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही दररोज माझ्या रेसिपीज पाहता आहात पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाहीये तर नक्की सबस्क्राइब करा। कुरकुरीत आणि क्रिस्पी असे साबुदाणा स्टिक्स बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणे 2 ते 3 तासांपूर्वी असे छान भिजत घालून घेतलेले आहेत। साबुदाणे अगदी मऊसूत आपल्याला इथे भिजत घालून घ्यायचे म्हणजे जे आपले साबुदाणा स्टिक्स आहेत ना तर ते छान असे बनवून तयार होतील। हातांनी दाबल्यानंतर साबुदाण्याचा असा भुगा होतोय, याच पद्धतीने आपल्याला हे साबुदाणे भिजत घालून घ्यायचे। आता हे सर्व साबुदाणे एका मोठ्या बाउल मध्ये काढून घेऊया। एक बटाटा इथे उकडून घ्यायचा आहे। 1 वाटी साबुदाण्यासाठी एक पूर्णपणे बटाटा आपल्याला इथे उकडून घ्यायचा आहे। खूप जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त छोटाही नाही, मध्यम आकाराचा बटाटा इथे मी उकडून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपल्याला पूर्णपणे किसून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहणार नाहीत। तुम्ही जर का उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर घातली तरीही चालेल। जिरे खात असाल तर जिरे घालायचे आहेत। इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, प्लेन लाल तिखट जे असतं तर तेच वापरायचे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचंय। जाडसर शेंगदाण्याचा असा कूट घालून घ्यायचा आहे। शेंगदाणे भाजून वगैरे घेण्याची आवश्यकता नाहीये, कच्चे शेंगदाणे जे असतात ना ते मिक्सरमध्ये जाडसर असे फिरवून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचे। हातांच्या मदतीने हे सर्व जे साहित्य आहे ते छान एकजीव करून घ्यायचे म्हणजे बटाटा आणि साबुदाणे जे आहेत ते छान एकजीव होतील। मीठ आणि लाल तिखट ही सर्वच बाजूंनी एकसारखं लागलं जाईल, त्यामुळे हातांनी अशा पद्धतीने हे सर्वच मिश्रण असं मिक्स करून घ्यायचे। हातांना थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पाण्याच्या मदतीने आपल्याला हातांवर मी दाखवते त्या पद्धतीने हे स्टिक्स असे वळवून घ्यायचे। खूप सोपी प्रोसेस आहे, अगदी पटकन हे स्टिक्स हातावरती वळले देखील जातात आणि तळताना देखील मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात। उपवासाच्या दिवशी चटपटीत असं आपल्याला काहीतरी खावंसं वाटत असतं तर त्यासाठी हे कुरकुरीत असे साबुदाणा स्टिक्स तुम्ही नक्कीच बनवा। सेम पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन एक स्टिक्स असं हातावर वळवून दाखवते। थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे साबुदाण्याचं आणि या पद्धतीने थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे। हातांना असं पाणी लावल्यामुळे साबुदाणे किंवा बटाट्याचा जो चिकटपणा आहे ना तर तो हातांना लागत नाही। अगदीच छान हातांवरती हे स्टिक्स असे बनवून तयार होतात। खूप सोपी पद्धत आहे, अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी आहे। सेम पद्धतीने इथे मी सर्व स्टिक्स इथे बनवून घेतलेले आहेत। अगदीच छान एकसारखा असा परफेक्ट आकार देखील आलेला आहे, मस्तच। आता हे सर्व साबुदाणा स्टिक्स जे आहेत ना ते आपण तळूनही पाहूयात। तर त्यासाठी इथे मी एक पसरट आकाराचा जाड तळाचा पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। मध्यम तेल गरम करून घ्यायचं, खूप जास्त कडकडतही करायचं नाही, नाहीतर मग हे स्टिक्स घातल्याबरोबरच करपून जातील। गॅसची फ्लेम स्टिक्स घातल्यानंतर मात्र मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ही पूर्णपणे तळण्याची प्रोसेस करून घ्यायची आहे। स्लो गॅस करायचा नाही, नाहीतर मग हे साबुदाणे जे आहेत ते पूर्णपणे तेल शोषून घेतील आणि आपले स्टिक्स इथे तेलकट बनून तयार होतील। मऊ पडण्याची ही दाट शक्यता असते, त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे छान असे स्टिक्स सतत हलवत एकसारख्या रंगावरती तळूनच घ्यायचे आहेत। शक्यतो असा मोठ्या आकाराचा पॅन ठेवायचा म्हणजे एका वेळेला भरपूर असे स्टिक्स आपल्याला तळताही येतील। पसरट आकाराचा पॅन असल्यामुळे स्टिक्स जे आहेत ना ते तुटतही नाहीत, कारण त्यांना स्पेस छान मिळतो तळण्यासाठी आणि आपले जे स्टिक्स आहेत ते तुटत पण नाहीत। म्हणूनच इथे शक्यतो पसरट आकाराचा पॅन घ्यायचा आहे हे स्टिक्स तळण्यासाठी। मध्ये मध्ये सतत हलवत आपल्याला हे एकाच रंगावरती तळून घ्यायचे आहेत। हलक्या बदामी रंगावर येऊस्तोपर्यंत यांची बाजू उलटपलट करून घ्यायची म्हणजे ते आतमध्ये कच्चे राहणार नाहीत आणि छान असे खरपूस असे तळले जातील। अगदीच छान रंग आलेला आहे। आता आपण यांना तेलाच्या बाहेर काढून घेऊया। परफेक्ट सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे साबुदाणा स्टिक्स तळून घेते। साबुदाणा स्टिक्सची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे साबुदाणा स्टिक्स बनवून तयार होतात। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूया। तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग। बाय बाय फ्रेंड्स।